नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना या योजनेवर मी मागच एक व्हिडिओ बनवला। त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की यासाठी कुठे अर्ज करायचा आणि काय काय यासाठी कागदपत्रे लागतात। तर मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या कमेंट्स येऊ लागल्या की आम्हाला समजलं नाही की फॉर्म कुठे भरायचा, कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत आणि मी अपंग असून विधवा असून आम्हाला या योजनेचा लाभ मिळत नाही। तर त्यासाठी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ बनवत आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे की कशा प्रकारे तुम्ही फॉर्म कुठे भरायचा आहे, त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार, या योजनेसाठी कोण कोण पात्र ठरणार, या योजनेत कोण कोण अपात्र ठरणार आणि या योजनेतून तुम्हाला दरमहा किती रुपये पेन्शन किंवा लाभ मिळणार, ही सर्व माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि विविध वेळ वाया घालवता आपण व्हिडिओला चालू करूयात। चला तर व्हिडिओला सुरू करूयात। अर्ज कुठे करायचा म्हणजेच की आपण सर्वात आधी समजून घेऊया की संजय गांधी निराधार योजना म्हणजे काय। ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे आणि या योजनेमध्ये तुम्हाला माहीत आहे की अपंग, ज्यांना कोणी करता पुरुष नाही, ज्यांचा सांभाळ करण्यासाठी कोणी नाही, अशा व्यक्तींना आर्थिक मदत दिली जाते। गरीब कुटुंबातील व्यक्ती, वृद्ध व्यक्ती किंवा अपंग नागरिक किंवा गंभीर आजाराने त्रस्त असलेले लोक यांना मासिक आधारभूत मदत म्हणून सरकार ही रक्कम देत असते आणि ही योजना समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून राबवली जात असते। तर मित्रांनो, आता मुख्य पॉईंट म्हणजे अर्ज कुठे करायचा। मुख्य प्रश्न पडतो की अर्ज कुठे करायचा। तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या तालुका समाज कल्याण अधिकारी कार्यालयात किंवा जिल्हा समाज कल्याण कार्यालयात जावं लागत असतं, जे तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असतं। तुम्हाला माहीत असेल की समाज कल्याण अधिकारी कार्यालय प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात असते। त्यानंतर आजच्या काळात अनेक ठिकाणी सर्व सेवा केंद्रांमार्फत ऑनलाईन अर्ज करण्याची सोय आहे, म्हणजेच महाई सेवा केंद्र किंवा झेरॉक्स सेंटर याद्वारे तुम्ही बघता कोणताही फॉर्म तिथून भरला जातो, तुम्ही सुद्धा तिथून फॉर्म भरू शकता। आणि आता बघूयात की तुमच्याकडे कोणकोणते कागदपत्र असणे आवश्यक आहे किंवा कोणकोणते कागदपत्रे या योजनेसाठी लागणार आहे। तर सर्वात अगोदर अर्जदाराचा आधार कार्ड लागणार आहे, म्हणजे ज्याचा फॉर्म भरायचा का ज्याच्या नावानं कोणताही निराधार व्यक्ती असो, अपंग, विधवा काही असो, स्त्री असो, पुरुष असो, त्या व्यक्तीचं आधार कार्ड लागणार आहे। त्याच्यानंतर त्या घरातील व्यक्तीचं राशन कार्ड लागणार आहे। एक राशन कार्ड असतं, माहिती तुम्हाला प्रत्येकाकडं। त्यानंतर अपंगत्व प्रमाणपत्र, जर अपंगाचा फॉर्म भरायचा असेल निराधार योजनेतून तर त्यासाठी अपंगत्व प्रमाणपत्र लागणार आहे। त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र, त्यानुसार तुम्हाला पात्र ठरवलं जाईल। जर जास्त उत्पन्न प्रमाणपत्रावर असेल तर तुम्हाला अपात्र सुद्धा ठरवण्यात येऊ शकते। त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र देताना तुम्हाला माहीत असेल की 4 ते जास्तीत जास्त 5 लाखापर्यंत उत्पन्न ग्राह्य धरलं जातं, त्यानंतर मग तुम्हाला अपात्र ठरवलं जातं। त्यानंतर रहिवासी दाखला आणि पासपोर्ट साईज 2-3 फोटो, त्यानंतर बँक पासबुकची झेरॉक्स, एवढ्या 7-8 गोष्टी महत्त्वाच्या तुम्हाला लागत असतात फॉर्म भरताना। त्या तुम्ही फॉर्म भरताना, अर्ज करताना सोबत घेऊन जायच्या आहेत। त्यानंतर पाहूयात की अर्ज भरताना सर्व माहिती अचूक द्यायची, कारण चुकीची माहिती दिल्यास अर्ज हा नाकारला जाऊ शकतो आणि तुम्ही अपात्रसुद्धा ठरवले जाऊ शकता। तर आता बघूयात की कोण या योजनेसाठी कोण कोण पात्र ठरणार आहे। तर महाराष्ट्रातील कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे, म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्रात कायमस्वरूपी रहिवासी असाल, म्हणजे जन्मतः इथं असाल किंवा रहिवासी प्रमाणपत्र तुमचे महाराष्ट्राचे असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात। आणि जर तुम्ही कोणत्याही इतर राज्यातून येत असाल तर रहिवासी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या ठरणार नाही। त्यानंतर अर्जदाराचे मासिक उत्पन्न सरकारने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा कमी असावे। जसं मी सांगितलं की उत्पन्नाचा दाखला लागतो, म्हणजेच उत्पन्न प्रमाणपत्र हे उत्पन्न सरकारने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा कमी असायला पाहिजे। खूप कमी प्रमाणात असल्यास तुम्ही लवकरात लवकर फॉर्म सक्सेसफुल होण्याची शक्यता जास्त असते। त्यानंतर निराधार म्हणजेच कोणताही करता पुरुष नसलेले कुटुंब असं याचा अर्थ होतो। म्हणजेच तुम्हाला या योजनेतून 2-4 प्रकारचे फॉर्म भरता येतात, त्यामध्ये अपंग असतो, निराधार असतो किंवा विधवा अशा प्रकारचे असतात। त्यानंतर इकडं पहा, त्यामध्ये अपंग, दिव्यांग, अनाथ मुले किंवा निराधार या असे 4 प्रकारचे तुम्हाला फॉर्म भरत असतात। त्यामध्ये तुम्हाला ज्या कॅटेगरीतून भरायचा आहे
त्या कॅटेगरीतून तुम्ही भरू शकतात. अपंग असाल तर अपंगामधून भरा, दिव्यांग असेल तर दिव्यांगामधून भरा, अनाथ असेल तर अनाथ मुलामधून भरा आणि निराधार असाल म्हणजेच पती किंवा कर्ता पुरुष कोणी नसेल घरात तर निराधार म्हणून सुद्धा भरू शकता. त्यानंतर इथं रोगांचे नावं दिलेत. कॅन्सर, क्षयरोग असे गंभीर आजारांनी जर त्रस्त असाल तर त्या व्यक्तीसुद्धा पात्र ठरू शकतो. त्यानंतर पतीचा मृत्यू झालेल्या किंवा घटस्फोटित निराधार महिलांना प्राधान्य दिले जाते. म्हणजेच निराधार व्यक्तीचा मुख्य अधिकार म्हणजेच तुम्हाला निराधार फॉर्म भरायचा असेल तर मृत्यू दाखला किंवा घटस्फोटित महिलांना अगोदर प्राधान्य दिलं जातं. त्यानंतर 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेले वृद्ध नागरिक जे पूर्णपणे इतरांवर अवलंबून आहेत. जर तुमचं वय 65पेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला खर्चासाठी इतरांवर अवलंबून राहावं लागत असेल तर तुम्ही सुद्धा या योजनेसाठी पात्र ठरता. त्यानंतर आता बघूयात की कोण अपात्र ठरणार. काय नाही, अपात्र सेम टू सेमच आहे, फक्त त्याच्या उलट आहे. जसे ज्यांचे उत्पन्न सरकारच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे किंवा सरकारी नोकरी आहे किंवा पेन्शन चालू आहे, ज्या घरात कर्ता पुरुष आहे त्यांना सुद्धा अपात्र ठरवलं जायचं. चुकीची कागदपत्रेवाले अपात्र, त्याच्यानं महाराष्ट्र बाहेरवाले रहिवासी आणि दोनदा अर्ज केला तर तो सुद्धा अपात्र. तर आता बघूयात की या योजनेतून मिळणाऱ्या रकमेबाबत बोलूया. तर सध्या संजय गांधी निराधार योजनेतून पात्र व्यक्तींना 600 ते 900 रुपये मासिक अनुदान दिले जात असतं. आणि इकडे बघू शकता तुम्ही 600 ते 900 रुपये तुम्हाला महिन्याला दिले जाणार आहेत. आणि जर कुटुंबात 2 व्यक्ती पात्र असतील तर त्यांना मिळून जास्तीत जास्त 900 रुपये अनुदान मिळतं आणि ही रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जात असते. जर 2 जण असतील एका कुटुंबात तर त्यांना 900 रुपये मिळतात आणि ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत असते. तर मित्रांनो, आता अर्ज नाकारलं तर काय, मला कमेंट्समध्ये मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट्स आलत्या की माझा अर्ज अजून सक्सेसफुल नाही झाला आहे किंवा मी रिअप्लाय कसं करू. तर इकडे बघू शकता की जर अर्ज अपात्र ठरला, नकारला गेला तर काय करायचं. म्हणजे तुम्ही अपात्र ठरलात किंवा एकदा नकारला गेला तर काय करायचं. तर अर्ज अपात्र ठरल्यास तुम्ही नवीन कागदपत्रे घेऊन परत अर्ज करू शकता. म्हणजेच पुन्हा एकदा रिअप्लाय सुद्धा करू शकता. जर पहिल्यांदा चुकीची माहिती दिली असेल तर योग्य माहिती आता सोबत द्यावी. आता दुसऱ्या वेळेस चुकीची माहिती ग्राह्य धरू नका. त्यानंतर योग्य माहिती द्या. त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र अडचण असेल तर नवीन प्रमाणपत्र मिळवून पुन्हा अर्ज करता येत असतो. पुन्हा एक संधी असते. त्यानंतर तसेच तुम्ही अपील देखील करू शकता. म्हणजे तुमचा अर्ज का नकारला गेला याची माहिती घेऊन अधिकाऱ्याकडे तक्रारसुद्धा करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की माझे सर्व कागदपत्र योग्य आहेत आणि मी या योजनेसाठी सक्षम म्हणजे या योजनेसाठी पात्र ठरवले जाऊ शकते आणि तुमचा अर्ज नाकारला असेल तर तुम्ही अपीलसुद्धा करू शकता. त्यानंतर बघूयात की संजय गांधी निराधार योजना ही गरीब निराधार. आता हे सर्वात मोठा पॉईंट आहे. हा पॉईंट सगळ्या व्हिडिओचा समारोप असेल आणि ह्या पॉईंटमध्ये मी जेवढं सांगेल तेवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आणि इकडे बघू शकता ही गरीब निराधार आणि अपंग लोकांसाठी मोठा आधार आहे. ही योजना फक्त आर्थिक मदतच करत नाही तर समाजातील दुर्बल घटकांना जगण्यासाठी आत्मविश्वास देते. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही पात्र असाल तर विलंब म्हणजे वेळ न वाया घालता आजच अर्ज करा आणि योग्य कागदपत्रे आणि शासकीय योजनेचा लाभ घ्या. तर मंडळी, आज आपण पाहिलं की अर्ज कुठे करायचा, कसा करायचा, कोणकोणते कागदपत्र लागणार, कोण पात्र ठरणार, कोण अपात्र ठरणार, कोणाला किती रक्कम मिळणार आणि अपात्र झाल्यास पुन्हा अर्ज कसा करायचा. ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढच्या व्हिडिओत अशाच महत्त्वाच्या शासकीय योजनेबद्दल बोलणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. तर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो सुद्धा शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद. काय अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.